आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची पुन्हा एकदा चौकशी करण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र। अल्पवयीन आरोपीच्या नातेवाईक आणि मित्रांसमोर चौकशी केली जाण्याची शक्यता। कल्याणी नगर अपघात प्रकरणातील सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची पोलीस कोठडी आज संपणार। दोघांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। विवेक कोल्हे आज नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार। विवेक कोल्हे कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती। रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याकडून महापूजा करत अहिल्यादेवींच्या स्मारकाला अभिवादन। रोहित पवार यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी। नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दुष्काळ भागामध्ये पाहणी योजना दौऱ्यावर। छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील गावांना भेटी देणार। राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये केवळ 22.43% इतकाच पाणीसाठा। जलसंपदा खात्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये धरणांची पाणी पातळी सर्वाधिक गंभीर। राज्यातील 90% अतिधोकादायक आणि धोकादायक कारखाने तपासणी विनाच। औद्योगिक सुरक्षा वाऱ्यांवर असल्याची सध्या परिस्थिती समोर। दक्षिणेतील बंगळुरू रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवलं। शुल्क हटवल्यानं लासलगावात कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण। नाराज कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून लिलाव बंद।